आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. पहिला क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन मेथडचा वापर करून आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामधलं पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण काय करणार आहे, फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करणार आहे. सुरुवातीला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तसंच लिहून घ्या. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. ओके, 54चे असे दोन फॅक्टर घ्यायचे आहेत की ज्यांची मल्टिप्लिकेशन 54 आली पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी 15 आली पाहिजे. कोणते असणार आहेत ते बघा बरं. 54चे फॅक्टर 9, 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 55 9 सक 54. आता 9 आणि 6 ची बेरीज केल्यानंतर 15 येतात का? होय, तर 15 येत आहेत. पण आपल्याला इथं किती पाहिजे? -15 पाहिजे. म्हणजे यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? -15 आली पाहिजे. मग आता याची बेरीज किंवा वजाबाकी -15 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे या 9ला पण मायनस साईन घ्यावं लागेल आणि 6ला सुद्धा मायनस साईन घ्यावं लागेल. म्हणजे मग काय होईल, इथं यांची जी बेरीज किंवा वजाबाकी ती किती येईल? आता हे यांचं जे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे हे किती येईल? -15 येईल. ओके, आणि मल्टिप्लिकेशन -9 आणि -6 किती येईल? मायनस मायनस काय होईल? +54 येईल. म्हणजे हे जे दोन फॅक्टर आहेत हे क्लिअर होत आहेत. पण इथे आपल्याकडे किती आहे? 15 आहे का फक्त? नाही, 15x आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे याच्या दोन्ही बाजूला आपण x ने मल्टिप्लाय करू. x ने मल्टिप्लाय करायचं. काय येईल इथे? -9x -6x इज इक्वल टू -15x. मग आता जे हे -15xच्या जागी आपण काय टाकणार? -9x -6x. मग -15xच्या जागी आपण हे लिहूयात. एक्स स्क्वेअर मायनस 9x -6x प्लस 54 इज इक्वल टू 0. ओके, तर आता काय करायचं आहे? आता इथं 4 टर्म तयार झालेले आहेत. त्यामुळे आता काय करायचं? इथं 2-2 टर्मचे ग्रुप करायचे आहेत. हा पहिला ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप. आता पहिल्या ग्रुपमध्ये काही कॉमन येते का बघा. पहिल्या ग्रुपमध्ये कोणत्या टर्म्स आहेत? एक्स स्क्वेअर मायनस 9x. ओके, याच्यामध्ये काय कॉमन निघेल? एक्स कॉमन निघेल, कारण की एक्स दोन्हीकडे पण आहे. याच्यामध्ये एक्स कॉमन निघाल्याच्या नंतर इथे आतमध्ये काय राहील? एक्स मायनसचे चिन्ह आहे तसंच, आणि इथून एक्स कॉमन घेतलाय आपण, काय राहिले? 9 राहिले. ओके, आता इथे आपल्याला काय करावं लागेल? इथे काय कॉमन निघेल आता? 6x आणि 54 मधून. आता बघा, 6 ने 54ला काय जातोय? पूर्णपणे भाग जातोय. त्याच्यामुळे आपण इथून -6 कॉमन काढणार आहे. -6 कॉमन घेतलेत आपण. -6 इथून कॉमन घेतल्यानंतर आता इथे काय राहील? फक्त x राहील. आणि इथे काय राहील? हा प्लसचा काय होईल? मायनस कॉमन घेतल्यामुळे हा प्लसचा इथं काय होणार आहे? मायनस होणार आहे. कधी पण लक्षात घ्या, आपण इथं जर ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस घेतलं तर इथले साईन, ब्रॅकेटमधले साईन काय होणार आहे? चेंज होणार आहेत. समजा आता इथं आपला प्लस साईन होता, पण पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय आला होता? आपला मायनस साईन आला होता. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचे की इथे जर प्लस असला आणि ह्या ब्रॅकेटमध्ये जर मायनस असलं तर आपण इथे मायनस जे साईन आहे हे कॉमन घेणार. मग -6 कॉमन घेतल्याच्या नंतर इथे काय राहील? एक्स राहील. इथे ऑटोमॅटिकली या प्लसचं काय होईल? मायनस होईल. आणि इथे काय येईल? 9 येईल. 6 9 आर 54 होईल इज इक्वल टू 0. ओके, तर आता इकडे बघा. आता इथं काय झालंय? ही एक टर्म आली आणि इथे ही एक टर्म आली. याच्यामध्ये काय कॉमन निघेल? आता x -9 हा टोटल कॉमन निघेल. ओके, आता ह्या टर्म मधून x -9 कॉमन घेतलाय. मग इथं काय राहील? आता फक्त x राहील. इथे राहिला x मायनस, इथे काय राहील? 6 राहील. ओके, 0. म्हणजे आता काय दिलं इथं? x -9 इंटू x -6 इज इक्वल टू 0. बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही संख्या, ह्या जो ब्रॅकेट आहे, ह्या दोन्ही ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर उत्तर 0 येते. म्हणजे याच्यापैकी कोणती तरी एक संख्या 0 असणार आहे, पण आपल्याला माहित नाही कोणती आहे ती. त्यामुळे आपण x -9 इज इक्वल टू 0 मानून घेणार आणि x -6 इज इक्वल टू 0 मानून घेणार. म्हणजे आता इथे x ची व्हॅल्यू किती येईल? x ची व्हॅल्यू येईल
9 येईल आणि एक्सची व्हॅल्यू इथं किती येईल 6 येईल. तर मग हे काय झाले, हे दोन्ही या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट झाले. हेच होतं आपलं आन्सर. नाव आपलं सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² + x - 20 = 0. तर सुरुवातीला इक्वेशन आहे तसं लिहून घ्या, x² + x - 20 = 0. आता याला काय करायचं, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करायचं. आता स्टँडर्ड फॉर्म काय आहे, x² + bx + c = 0. म्हणजे कोएफिशियंट ऑफ x² काय असणार आहे इथं, a किती असणार आहे 1 असणार आहे. x² जो मल्टिप्लायर किंवा गुणक आहे तो किती आहे इथं 1 आहे. त्याच्यामुळे मग a ची व्हॅल्यू किती आली 1 आली. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू, b हा x चा कोएफिशियंट असतो, तो पण इथं किती आहे, आता x ला काय मल्टिप्लाय आहे इथं, x चा मल्टिप्लायर किती असणार आहे इथं 1 असणार आहे, म्हणून b ची व्हॅल्यू 1. आणि c किती आहे, c म्हणजे ही जी काही कॉन्स्टंट टर्म आहे ही c असते, c आहे -20. ओके. तर आपल्याला आता काय करायचं आहे, a आणि c ची मल्टिप्लिकेशन घ्यायची. a × c किती होईल इथे, आता a आणि c चे मल्टिप्लिकेशन किती, a × -20 किती आहे, किती येईल ते 1 × -20 किती -20. ओके. आता याचे आपल्याला 2 असे फॅक्टर घ्यायचे की त्यांची बेरीज आणि किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, +1 आली पाहिजे. इकडे बघा, हे जे b असते याचा जो कोएफिशियंट असतो इतकी आली पाहिजे, ती 1 आली पाहिजे. काय असेल मग आता ती बघा, 5 चौक 20, 5 × 4 किती येतं, यांचे मल्टिप्लिकेशन येतं 20 आणि यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे 1 आली पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे, 5 - 4 किती येईल 1 येईल. म्हणजे इथं प्लस साईन ठेवायचं आणि इथं मायनस द्यायचं. म्हणजे किती येईल यांची मल्टिप्लिकेशन जी आहे ती मी वरती लिहिली आणि याच्यानंतर इथे जी सबट्रॅक्शन आहे इथं लिहितो मी, किती येईल ती 5 - 4 = 1 येईल. ओके. मग काय करायचं आहे आपल्याला, ही जी आपण टर्म लिहिली याला दोन्ही साईडला x ने मल्टिप्लाय करणार तुम्ही. मग काय येईल 5x - 4x, डाव्या साईडला मी x ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच डाव्या साईडच्या प्रत्येक टर्मला पण मी x ने मल्टिप्लाय केलं, = इकडे काय 1 × x किती येईल, फक्त x, 1 × x 1x. त्याला मी कसं लिहू शकतो, फक्त x लिहू शकतो. आता हा जो x होता, म्हणजे ही जी 2 नंबरची टर्म होती क्वाड्रॅटिक इक्वेशनची, याच्या जागेवर मी काय लिहिणार आता 5x - 4x लिहिणार, बरोबर. म्हणजेच आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काय होतं आपलं, x² प्लस ह्या एक्सच्या जागेवर मी काय लिहिणार 5x - 4x, 5x - 4x लिहिणार. आणि हे जे राहिले होते किती -20, जे कॉन्स्टंट टर्म आहे -20 = 0. ओके. तर आता आपल्याला याच्यामध्ये 4 टर्म मिळाल्यात. याच्यानंतर आता 2 टर्मचे ग्रुप करायचे, 2 टर्मचे ग्रुप घ्यायचे आणि ह्या 2 टर्ममध्ये काय कॉमन निघतंय ते एकदा कॉमन घ्यायचं ब्रॅकेटच्या बाहेर. मग आता इथे x कॉमन घेतल्याच्यानंतर इथं काय राहील, x राहील, प्लस इथून आपण x कॉमन घेतलाय, राहिलं काय 5 राहिले. ओके. आता इथे काय कॉमन निघेल -4x आणि -20 मधून काय कॉमन निघेल -4 कॉमन निघेल, कारण की 4 ने 20 ला भाग जातोय, त्याच्यामुळे मग -4 आपण इथं कॉमन घेऊ. मग आता -4 कॉमन घेतल्याच्यानंतर आतमध्ये इथे काय राहील, मायनस कॉमन घेतलाय, मग आतमध्ये आता ऑटोमॅटिकली इथं प्लस राहणार आहे, +x. इथं मायनस कॉमन घेतल्यामुळे इथं राहणार +x, हा x. आणि इथे मायनस नंतर मायनस आतमध्ये काय होणार, प्लस होणार. आणि आता याच्यामधून आपण 4 कॉमन घेतलेले आहेत. म्हणजेच काय होतं इथं, याला कसं लिहू शकतो आपण, 20 ला कसं लिहू शकतो 5 × 4, बरोबर, 5 चौक 20. याच्यापैकी आपण 4 कॉमन घेतले, मग राहिले काय येतं इथं 5 राहिले. समजले कसं आलंय ते, 4 कॉमन घेतल्याच्यानंतर इथं 5 का आलेत समजलं, = 0. आता इकडे बघा किती टर्म झाल्यात, इथे 2 टर्म तयार झाल्यात. याच्यामध्ये पण आता x + 5 ही टर्म काय असणार आहे, कॉमन असणार आहे. मग ती कॉमन घ्यायची, x + 5 घेतली आहे कॉमन. मग आता ब्रॅकेटमध्ये काय x - 5 कॉमन घेतल्याच्यानंतर इथं काय राहिलंय, x राहिलाय, मायनस x + 5 कॉमन घेतल्याच्यानंतर काय राहिलाय 4 राहिलाय, = 0. म्हणजेच काय, ह्या 2 टर्मची मल्टिप्लिकेशन 0 येणार आहे. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, ह्या 2 टर्म = 0 करून घ्यायच्यात. कारण की 2 संख्येचा गुणाकार कधी 0 असतो,
त्यापैकी कमीत कमी एखादी टर्म 0 असते, त्यावेळेस त्या संख्याचा गुणाकार 0 असतो, मल्टिप्लिकेशन 0 असते. म्हणून मी या पहिल्या टर्मला पण 0ला इक्वेट करून घेणार आणि x-4 ला सुद्धा 0ला इक्वेट करून घेणार. ओके, याच्यानंतर काय मिळणार आपल्याला, x ची व्हॅल्यू काय येणार, आता हा जो +5 आहे तिकडे जाऊन उजव्या बाजूला काय होईल, -5 होईल. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल इथे, -5 येईल. आणि इथे x ची व्हॅल्यू हा -4 उजव्या बाजूला जाऊन काय होईल, +4 होईल. म्हणजे x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू -5 आणि x इज इक्वल टू 4 हे काय आहेत, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट आहेत. These are roots of this quadratic equation. Third numerical 2y² plus 27y plus 13 is equal to 0. आता याच्यामध्ये व्हेरिएबल y आहे, एक्सच्या जागेवर काय लिहिलंय, फक्त y आहे, पण त्याने काही फरक पडतो का, नाही पडत. काय करायचंय, ते इक्वेशन आहे तसंच लिहून घ्या. इक्वेशन नंबर 3 काय आहे, 2y² plus 27y plus 13 is equal to 0. आता याचं कंपॅरिझन स्टँडर्ड इक्वेशन सोबत करायचं. जो स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तो काय आहे, ax², पण आता इथे व्हेरिएबल काय y आहे, म्हणजे कसं लिहू शकता, ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा स्टँडर्ड फॉर्म असेल. म्हणजे a ची व्हॅल्यू किती असणार आहे, a काय आहे, कोएफिशियंट ऑफ y², म्हणजे a ची व्हॅल्यू असणार आहे 2, b ची व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ y 27 आणि c काय आहे, कॉन्स्टंट आहे 13. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय, a आणि c फर्स्ट कोएफिशियंट ऑफ y² आणि कॉन्स्टंट यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचंय. a इंटू c किती येते, 2 इंटू 13 इज इक्वल टू 26. ओके, त्याच्यानंतर ह्या 26चे असे दोन फॅक्टर घ्यायचे की त्यांची जी बेरीज वजाबाकी आली पाहिजे ती किती आली पाहिजे, या मधल्या टर्म इतकी आली पाहिजे, 27 इतकी आली पाहिजे. बरोबर. आता काय फॅक्टर असणार आहेत त्याचे, ऑब्विसली ते काय असणार आहे, 26 इंटू 1. बरोबर, 26 इंटू 1 मल्टिप्लिकेशन विल बी 26. यांची मल्टिप्लिकेशन काय होईल, 26 होईल. आणि यांची जर ॲडिशन आपण केली तर काय होईल, 27 होईल. ओके, पण इथे काय आपल्याला 27y आहे, म्हणजे आपण या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला काय करणार, दोन्ही बाजूला आपण y ने मल्टिप्लाय करणार. तर y ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येईल, 26y प्लस 1y. 1y ला मी काय लिहू शकतो, फक्त y लिहू शकतो, इज इक्वल टू 27y. आता काय करायचंय, या 27y च्या जागी काय लिहिणार आपण, 26y प्लस y. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहितोय मी, 2y² प्लस 26y प्लस y. 27y च्या जागी फक्त काय लिहिणार मी, 26y प्लस y प्लस हा जो कॉन्स्टंट टर्म आहे 13 ती आहे तशी लिहिली, इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर काय करायचंय, दोन दोन टर्मचे ग्रुप करायचे आणि काय कॉमन निघतंय ते बघायचं. याच्यामध्ये आता 2 कॉमन निघेल, कारण की 2 ने 26 ला पण भाग जातोय, त्याच्यामुळे 2 निघेल आणि y पण याच्यामध्ये आहे, दोन्ही ठिकाणी y आहे, त्याच्यामुळे y कॉमन घ्यायचं आहे. 2y काय राहील, इथे राहील फक्त एक y प्लस इथे काय राहील आता 26 राहील, कारण की याच्यामधनं एक y जर आपण कॉमन घेतलाय, सॉरी याच्यामध्ये आपण 2 पण कॉमन घेतलाय ना, म्हणजे 26 ला आपण कसं लिहू शकतो, 13 इंटू 2. 13 इंटू 2 म्हणजे किती झाले, 26 झाले. त्याच्यापैकी आपण 2 कॉमन घेतलाय, मग राहिलाय किती इथं 13 राहिलाय, म्हणजे प्लस 13 आणि y तो कॉमन घेतलाय त्याच्यामुळे y येणार नाही, आता y प्लस 13. आणि इथे प्लस याच्यामध्ये काय कॉमन निघेल, काय कॉमन निघणार नाही, काय येईल y प्लस 13 ॲज इट इज लिहायचं. y प्लस 13 आला इथं पण y प्लस 13 आला, इज इक्वल टू 0. आता बघा ह्याच्यात 2 टर्म झालेले आहेत, त्याच्यामध्ये काय कॉमन निघणार आहे, y प्लस 13 कॉमन निघणार आहे. y प्लस 13 मी कॉमन घेतलाय ब्रॅकेटमध्ये. त्याच्यानंतर आता इथे बघा y प्लस 13 कॉमन घेतल्याच्या नंतर इथे काय राहिलंय, 2y राहिलंय. आणि इथे टोटल y प्लस 13 कॉमन घेतल्याच्या नंतर इथे काय राहिलंय, काय राहील इथे फक्त 1 राहील, कारण की इथे सगळंच आपण बाहेर घेतलंय, ब्रॅकेटच्या बाहेर घेतलंय, कॉमन घेतलंय, मग राहील 1 इज इक्वल टू किती आलंय, 0 आलंय. तर या ज्या 2 टर्मची मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच
या दोन टर्म काय असणार आहे, इक्वल टू 0 असणार आहे. y प्लस 13 इज इक्वल टू 0 अँड 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता मग इथे y ची व्हॅल्यू काय येईल, हा जो प्लस 30 आहे तिकडे जाऊन -13 होईल, म्हणजे y ची व्हॅल्यू इथे किती आली, -30 आली. ओके, आता इथे काय होईल, इथे सुरुवातीला काय करायचं, हा जो +1 आहे तो तिकडे उजव्या बाजूला न्यायचा आहे, राईट हँड साईडला. 2y इज इक्वल टू किती, -1 येईल. आणि हा जो 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे y सोबत, तिकडे जाऊन काय होईल, तो डिवाइड होईल, -1 ला डिवाइड होईल तो. म्हणून y ची व्हॅल्यू किती येईल, y इज इक्वल टू -1. हा जो मल्टिप्लिकेशन मध्ये होता इथे डिवाइडला जाईल. म्हणजे रूट्स काय आलेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, -30 आणि -1. हे जे दोन काय आहेत, हे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल लिहून घ्या. 4 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. आता हे स्टँडर्ड फॉर्म आहे का, नाही आहे. आपला स्टँडर्ड फॉर्म काय होता, ax², पण इथे व्हेरिएबल काय, am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0, असा स्टँडर्ड फॉर्म असणार आहे. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आता काय करायचंय, इथे बघू शकता तुम्ही राईट हँड साईडला काय आहे, 0 आहे. राईट हँड साईडला 0 असल्यामुळे आता हे ज्या काही राईट हँड साईडच्या सर्व टर्म आहेत त्या आपल्याला लेफ्ट हँड साईडला घ्यायचे. मग काय येईल इथे, 5m². ही जी +22m आहे, इथे जी +22m ही जी टर्म आहे, ही आपण लेफ्ट हँड साईडला घेतल्यावर काय होईल, -22m होईल. आणि ही जी +15 आहे, ही आपण लेफ्ट हँड साईडला घेतल्याच्या नंतर काय होईल, -15. आणि या दोन्ही टर्म इकडे लेफ्ट हँड साईडला आल्यामुळे इकडे उजव्या साईडला काय राहणार, राईट हँड साईडला 0 राहणार. आता हे कन्व्हर्जन झालंय आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर केल्याच्या नंतर तुम्हाला या ए बी सी जे कोएफिशियंट आहेत यांच्या व्हॅल्यू मिळतील. ए ची व्हॅल्यू किती आहे, 5. बी ची व्हॅल्यू किती आहे, -22. सी ची व्हॅल्यू किती आहे, -15. ओके, तर आता काय करायचंय, ए आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. ए इंटू सी, ए ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. सी ची किती आहे, -15 आहे. ए ची व्हॅल्यू 5 आहे, सी ची व्हॅल्यू -15 आहे. किती येईल, 15×5 किती होतात, 15×5 75 होतात, -75. ओके, मग आता -75 चे असे दोन फॅक्टर घ्यायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, -22 आली पाहिजे. चला, तर फॅक्टर काय असणार आहे, 25 × 3 किती येईल, मल्टिप्लिकेशन 75 येईल. मग पण आता 75 जर मल्टिप्लिकेशन येणार असलं -75, तर या 25 आणि 3 फॅक्टर पैकी एकाला काय असेल, मायनस साईन असेल. एकाला काय असणार आहे, मायनस साईन. पण मोठ्याला आपण काय काय मायनस साईन घेतलंय, कारण की जर यांची सबट्रॅक्शन केली, -25 + 3 काय होईल, इकडे बघा हे जे ऑपरेशन आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक नंबर जो मोठा नंबर आहे त्याला मायनस साईन आहे आणि छोट्या नंबरला प्लस साईन. मग आता यांची काय होणार, सबट्रॅक्शन होणार आणि आलेल्या उत्तराला पण मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. आता किती येणार यांचं, 25 -25 मधून 3 गेल्याच्या नंतर किती राहणार, इथं 22 राहणार, बरोबर. आणि जो लार्ज नंबर आहे त्याचं साईन देणार आपण याला, -22. ओके, मग ते हे फॅक्टर असणार आहे. पण इथे आपल्याला -22m आहे, म्हणजे इथे आपण दोन्ही बाजूला m ने मल्टिप्लाय करणार. -25m + 3m इज इक्वल टू -22m. दोन्ही आपण साईडला काय केलं, m ने मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर आपण काय करणार, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याच्यामध्ये -22m च्या जागी काय लिहिणार, -22m च्या जागी -25m + 3m आपण लिहिणार. चला मग लिहून घ्या, 5m² -25m + 3m - 15 इज इक्वल टू 0. ओके, दोन टर्मचे काय करायचे, ग्रुप करायचे. ग्रुप केल्याच्या नंतर या दोन टर्म मध्ये बघायचंय काय कॉमन निघतंय. आता काय कॉमन निघतंय, 5 कॉमन निघतोय, कारण की 5 इथे पण आहे आणि इथे 5 ने याला भाग जात आहे. आणि इथे m पण आहे, म्हणजे 5m निघेल. इथे काय राहील, फक्त एक सिंगल m राहील. ओके, त्याच्यानंतर मायनस साईन. इथे काय राहील, 5 राहील. 5 × 5
25 होतील आणि एम तर ऑलरेडी कॉमन निघलाय त्याच्यामुळे इथे काही राहणार नाही बाकी. इथे काय घ्यावं लागेल आता, इथे बघा आता मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे म्हणजे आपल्याला प्लस प्लस असेल आणि काय कॉमन घ्यावं लागेल, इथे बघा 3 कॉमन निघेल फक्त. 3 कॉमन घेतल्याच्या नंतर इथे काय राहील एम. आपण प्लस कॉमन घेतल्याच्या नंतर इथे काही चिन्हामध्ये बदल होणार नाहीत. मग आता इथं साईन काय राहतील, ते हे जे आहे प्लस प्लसच राहणार. प्लस 3 कॉमन घेतल्याच्या नंतर एम राहील आणि इथे 5 राहील. बरोबर, 5 3 जार 15 होतील, त्याच्यामुळे आपण 5 कॉमन घेतलाय. कारण की 15ला आपण कसं लिहू शकतो, 15ला 3 × 5, याच्यापैकी आपण 3 कॉमन घेतलाय, हा बाहेर आलाय. मग इथं काय राहिलाय, फक्त 5 राहिलाय. समजलं, इज इक्वल टू 0, इक्वल टू 0. आता बघा ह्याच्या 2 टर्म झाल्यात, याच्यामधून पण आता काय कॉमन घ्यायचं आहे, m-5. आपल्या आधीच्या स्टेप प्रमाणे m-5 कॉमन घ्यायचं आहे. आता इथे बघा ही जी टर्म आहे m-5 कॉमन निघली, राहिलं काय 5m राहिलं, 5m प्लस ही कॉमन निघली, राहिलं 3 इज इक्वल टू 0. आता काय करायचं, ह्या ज्या 2 टर्म्स आल्यात ह्या इक्वल टू 0 करून घ्यायच्यात. m-5 इज इक्वल टू 0 अँड 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. काय उत्तर येईल, m इज इक्वल टू, हा जो -5 आहे तिकडे जाईल, +5 होईल, m इज इक्वल टू 5. आणि इथे काय होईल, सुरुवातीला हा जो +3 आहे तिकडे जाऊन काय होईल, -3 होईल. 5m इज इक्वल टू -3. आणि हा जो 5 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे m सोबत, तो तिकडे जाऊन डिवाइड होईल, -3ला काय होईल, डिवाइड होईल. मग m इज इक्वल टू किती उत्तर येईल, m इज इक्वल टू -3/5. तर मग काय, m इज इक्वल टू 5 आणि m इज इक्वल टू -3/5 हे काय असणार आहेत, हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूमेरिकल आहे 2x² - 2x + 1/2 इज इक्वल टू 0. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे न्यूमेरिकल नंबर 5, 2x² - 2x + 1/2 इज इक्वल टू 0. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, पण आता इथं जो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1/2 दिलेली, म्हणजे फ्रॅक्शन दिलेले आहे. पण पुढे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यास सोपं जावं यासाठी काय करायचं, ही फ्रॅक्शन रिमूव्ह करायची. तर फ्रॅक्शन रिमूव्ह कशी करणार, इक्वेशनच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार, कारण की इथे डिनॉमिनेटरला 2 आहे. मग 2 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ही फ्रॅक्शन रिमूव्ह होईल. मग आता मल्टिप्लाय above equation, multiply above equation by 2 on both sides. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. आता बघा या बाजूला मी करतोय 2 ने केल्याच्या नंतर इथे किती होईल, 4x² होईल. ओके, त्याच्यानंतर मायनस इथे 2x आहे, याला या टर्मला 2 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर किती होईल, 4x होईल. आणि प्लस इथे 2 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल, इथे बघा 2 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हे 2 आणि 2 काय होईल, कॅन्सल होईल. 2 ने 2ला पूर्ण भाग जाईल, म्हणजे +1 इज इक्वल टू 0 राहील. आता फ्रॅक्शन रिमूव्ह झालाय. आता याला काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करायचं. स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax² + bx + c इज इक्वल टू 0. म्हणजेच a ची व्हॅल्यू किती आहे इथे 4, b ची किती आहे -4, c ची आहे 1 आहे. आता काय करायचंय, a आणि c चं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. कोएफिशियंट ऑफ x² आणि कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन करायचंय. किती आहे, a 4 आहे आणि c किती आहे 1. उत्तर आलंय 4. याचे दोन असे फॅक्टर घ्यायचेत की त्याची बेरीज आणि वजाबाकी किती आली पाहिजे, -4 आली पाहिजे. काय असतील ते फॅक्टर, 2 × 2 असतील. ऑब्विसली ते 2 × 2 असणार. पण आता यांची मल्टिप्लिकेशन 4 आली पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -4 आली पाहिजे. बरोबर, म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला, या दोन्ही नंबर्सला मायनस साईन द्यावं लागणार आहे. म्हणजेच -2 × -2 उत्तर किती येईल, +4 येईल. आणि यांचं जे हे अल्जेब्रिक ऑपरेशन आहे हे किती येईल, -2 - 2 किती येईल, -4 येईल. म्हणजे
हेच त्याचे दोन फॅक्टर आहेत. पण इथे आपल्याला एक्सच्या स्वरूपात पाहिजे ते, म्हणजेच ह्या 4x आणि हे जे इक्वेशन आहे याच्या दोन्ही बाजूला आपण एक्सने मल्टिप्लाय करावं लागणार. -2x इज इक्वल टू -4x. आणि हे जे काही -4x आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची, याच्या जागी मी आता काय टाकणार, -2x 4x² -2x प्लस 1 इज इक्वल टू 0. दोन टर्म्सचे ग्रुप करून घ्यायचे, ग्रुपिंग करायची आहे याच्यानंतर. आणि काय कॉमन निघतंय ते कॉमन घ्यायचं. काय येईल, 2 कॉमन येईल. ओके, कारण की 2 ने 4 ला सुद्धा भाग जातोय आणि 2 ला सुद्धा जातोय, त्याच्यामुळे 2 कॉमन घ्यायचं आहे. आणि इथे एक्स पण आहे एक्स्ट्रा, त्याच्यामुळे एक्स पण कॉमन घ्यायचं आहे. आता इथे 4 ला मी कसं लिहू शकलो असतो, 2 × 2. त्याच्यापैकी एक 2 मी कॉमन घेतलाय, मग राहिला काय, एक 2 राहिलाय. आणि एक्स पैकी एक कॉमन घेतलाय, मग राहिलाय एक एक्स. बरोबर. त्याच्यानंतर मायनस साईन. ओके, मायनस साईन. आणि राहणार काय आता, टोटल 2x आपण कॉमन घेतल्याच्या नंतर आता इथं राहील काय, फक्त 1 कॉमन राहील. सॉरी, इथे रिमेनिंग 1 राहील. ओके. आता बघा इथे कसं झालंय, 2x - 1, पण इथे काय आहे, 2x + 1 आहे. अशी सिच्युएशन ज्यावेळेस येईल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये जर मायनस साईन आलं आणि इथं जर प्लस असलं, तर प्रत्येक वेळेस काय करायचं, इथं मायनस कॉमन घ्यायचं आहे. मायनस काहीतरी आपल्याला एक संख्या कॉमन घ्यावं लागणार आहे. पण आता इथे काय कॉमन निघणार आहे, 2x + 4 मधून काय कॉमन निघणार, काही निघणार नाही. 1 कॉमन निघेल. ते 1 लिहिला किंवा नाही लिहिला तरी असं जमू शकतं, पण लिहून घ्या तुम्ही. 1 कॉमन निघेल याच्यामधून, काहीच कॉमन नाही म्हटल्यावर काय, 2x + 1. 2x ला 1 ने मल्टिप्लाय केलं तरी उत्तर तेच राहील, इथे 2xच राहील. आणि 1 ला 1 ने केल्याच्या नंतर पण 1च राहील. पण आता तुम्ही मायनस कॉमन घेतलं, आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे काय होतंय, ज्यावेळेस मायनस कॉमन जर घेतलाय तर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय होणार, ते साईन चेंज होणार आहे. म्हणजे इथं -2x होता, इथे काय होईल, +2x. मी त्याला फक्त 2x देऊ शकतो. आणि इथे 1 कॉमन घेतलाय, पण आता इथे जे काय होतं, प्लस होता, इथे काय होईल, -1 होईल. ओके, म्हणजे बघा इथे पण सुरुवातीच्या पहिल्या टर्ममध्ये 2x - 1 सारखा झाला, आणि इथे 2x - 1 सारखा झाला, इज इक्वल टू 0. आता काय करायचं, हे ज्या 2 टर्म्स आहेत त्याच्यामधून 2x - 1 काय घ्यायचं, आपण कॉमन घेणार आहेत. 2x - 1 कॉमन घेतलाय, या टर्म मधून 2x - 1 कॉमन झालाय. राहिलंय काय, ब्रॅकेटमध्ये घ्यायचंय, 2x राहिलाय. ओके. आणि ह्याच्या दुसरी टर्म आहे, याच्यामधून पण 2x - 1 कॉमन घेतलाय, राहिलं काय, -1 इज इक्वल टू 0. आता काय करायचंय, 2x - 1 × 2x - 1 काय आहे, 0 आहे. त्याची व्हॅल्यू काय आहे, 0. म्हणजेच काय असणार आहे, 2x - 1 इक्वल टू 0 ला इक्वेट करून घ्यायचं आहे. 2x - 1 इक्वल टू 0 करून घ्यायचं. आता जी x ची व्हॅल्यू येणार आहे ती किती येईल, इथे हा जो -1 आहे तो उजव्या बाजूला जाऊन काय होईल, पहिला +1 होईल. ओके, +1. आणि हा जो 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे x सोबत, तो काय होईल, इकडे डिवाइड होईल 1 ला. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 1/2. आणि इकडे पण सेम तसंच होईल. 2x इज इक्वल टू सिमिलर, सेमच, x इज इक्वल टू किती, 1/2. म्हणजे x इज इक्वल टू 1/2 आणि 1/2 हे काय आहेत, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. ओके.